हॅलो ऍस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आवडीच्या ए फॉर ऍग्रीकॉस या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना माहिती आहे ए फॉर ऍग्रीकॉस आपण या चॅनलवर सगळ्या ऍग्री रिलेटेड कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची इत्थंभूत माहिती देत असतो. आणि आज सुद्धा एक महत्त्वाचं अपडेट घेऊन आलेलो आहे. एमसीआर पीजी जी सीईटी झालेली आहे त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 2024 मध्ये ही प्रवेश प्रक्रिया थोडीशी उशिराने सुरू झालेली आहे. 2023 म्हणजे गेल्या वर्षी ही प्रवेश प्रक्रिया एव्हाना म्हणजे सप्टेंबर पर्यंत संपलेली होती, पण यावेळेस थोडीशी उशिरा सुरू झाली आहे. आता सध्या प्रिफरन्स फॉर्म भरणं चालू आहे. बऱ्याच मुलांना माहिती असेल, बऱ्याच मुलांनी भरलेली असतील, काही जणांचे बाकी असतील. प्रिफरन्स फॉर्म भरत असताना तुम्हाला पीजी सीईटी मध्ये किती मार्क पडले, तुमचा सीजीपीए किती आहे, या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुमचा पॉइंटर किती येतोय, त्यानुसार तुम्हाला कुठल्या डिपार्टमेंटला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल यानुसार तुम्हाला काही ऑप्शन्स टाकायचे असतात, विकल्प टाकायचे असतात. तर त्यामध्ये स्टुडंटचं बरंच कन्फ्युजन आहे, खूप जण मेसेज करतात. त्यामुळे हा एक सेपरेट व्हिडिओ मी त्यावर घेऊन येतोय. प्रत्येकाला मेसेज करणं किंवा प्रत्येकाला फोनवर बोलणं थोडंसं शक्य नसल्यामुळं मी सेपरेट एक व्हिडिओ त्यासाठीच करतोय. सो माझी रिक्वेस्ट आहे, मुलांनी सगळा हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा आणि यानंतर तुमचे काही डाऊट्स जर उरले असतील तर मात्र नक्की मला संपर्क करा. मॅक्झिमम तुमचे जे डाऊट्स मला आतापर्यंत 3-4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये जे काही डाऊट्स आलेले आहेत मला मुलांचे, ते सगळे डाऊट्स मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. सो हा व्हिडिओ थोडा मोठा जरी वाटला तुम्हाला 30-35 मिनिटाचा 40 मिनिटाचा, तरी ही सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, माझी रिक्वेस्ट आहे. चलो ठीक आहे. बघा, कॉलेज प्रिफरन्स टाकताना काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि काय काय चुका टाळायला पाहिजेत या सगळ्या गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत. बघा, सगळ्यात पहिल्यांदा मला काय म्हणायचंय, ऑप्शन टाकण्यासाठी जसं की आता मेडिकल फील्डमध्ये जर तुम्ही पाहिलं, जसं नीटची परीक्षा आहे त्यावेळेस ऑप्शन्स तुम्हाला चेंज करता येतात. फर्स्ट राऊंड झाल्यानंतर, सेकंड राऊंड झाल्यानंतर, प्रायव्हेटचे वेगळे, सेमी गव्हर्नमेंट वेगळे वगैरे. ठीक आहे. बट तशी जी सुविधा आहे ती आपल्या पीजीला ऍडमिशन घेताना म्हणजे एमएससी ऍग्रीला ऍडमिशन घेताना, एमएससी हॉर्टी वगैरे जे काय पीजीला ऍडमिशन घेताना आपल्याला तशी सुविधा नाहीये. त्यामुळे एकदा तुम्ही जे काही ऑप्शन टाकणार आहात तेच ऑप्शन शेवटपर्यंत असणार आहे. त्याच्यामध्ये ग्रीव्हन्सेसचा पिरियड असतो, बट त्या ग्रीव्हन्सेस पिरियड मध्ये तुम्हाला सगळं काही चेंज करता येतं. ठीक आहे. परंतु तुमचे ऑप्शन्स चेंज करता येत नाहीत, बिलकुल चेंज करता येत नाहीत. याचा अर्थ काय, तर एकदा जे काही तुम्ही ऑप्शन्स टाकताय, जे काही नंबर ऑफ ऑप्शन्स टाकताय आणि जो काही सिक्वेन्स टाकताय, ह्या दोन्हीमध्येही तुम्हाला काहीही बदल करता येणार नाही. सो आता फॉर्म भरताना एक गोष्ट लक्षात घ्या की चुकीला माफी नाही. ठीक आहे. नो मिस्टेक इज फॉरगिवेबल. कुठलीही झालेली तुमची चूक, डिपार्टमेंट खाली टाकायचं होतं, वर गेलं, वर टाकायचं होतं, खाली गेलं, हे विद्यापीठ नाही मला ते पाहिजे होतं, कॅम्पस नाही सब कॅम्पस पाहिजे होतं, जे काही असेल त्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही आधी करा. एक दिवस फॉर्म लेट भरा, पण पूर्ण सारासार विचार करून, सिनियर सोबत कन्सल्टेशन करूनच तो सिक्वेन्स बनवा. ठीक आहे. आणि त्यानंतर तो फॉर्म भरा. एकदा तुम्ही फॉर्म भरला तर त्याच्यामध्ये कुठलीही तुम्हाला बदल करता येणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा घ्या लक्षात. दुसरी गोष्ट, तुम्हाला कुठलाही ऑप्शन नंतर ऍड करता येणार नाही, बदलता येणार नाही. त्यामुळं ही संधी जी आहे ऑप्शन फॉर्म भरण्याची तुम्हाला फक्त आणि फक्त एकदा आहे. या पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये फक्त एकदा तुम्ही चॉईस फॉर्म भरू शकता. म्हणजे हे चॉईस फॉर्म भरण्याची जी संधी तुमच्याकडे एकदाच येणार आहे त्या संधीचं सोनं करा. याच्यामध्ये कुठलंही मनामध्ये प्रिज्युडिक्शन ठेवू नका की मला एवढे मार्क आहेत, गेल्या वर्षी एवढ्यावर लागलं म्हणजे मला 10 ऑप्शन टाकले तरी चालून जाईल, मला 20 ऑप्शन टाकले तरी चालून जाईल. असा अतिशहानपणा करू नका, ओव्हर कॉन्फिडंट राहू नका किंवा अंडर कॉन्फिडंट सुद्धा राहू नका की माझं लागल नाही लागल जाऊ दे मी फॉर्म भरत नाही, असं बिलकुल काही करू नका. ठीक आहे. त्यामुळे मी इथं पहिला मुद्दा तोच मानला की एक्सप्लोर ऑल ऑपॉर्च्युनिटीज. जेवढे ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जेवढे कॉलेजेस आहेत, जेवढे कॅम्पस, सब कॅम्पस, डिपार्टमेंट तुमच्या कामाचे तुम्हाला वाटतं ते सगळे टाकून द्या. भले तुम्ही पहिल्या 5 मध्ये लागाल पण टाकताना मात्र तुम्ही सगळे टाका, किंवा भले तुम्ही शेवटच्या 5 मध्ये लागाल पण तुम्ही टाकताना सगळे टाकायला पाहिजेत असं मला वाटतं. ठीक आहे. कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. सगळेच्या सगळ्या ऑप्शन्स आहेत ते टाकायचे. सगळ्याच्या सगळ्या ऑप्शन्सचा आधी विचार करायचा आहे, नंतर टाकायचे. ठीक आहे. कुठली चूक तुम्हाला नंतर दुरुस्त करता येणार नाहीये. त्यानंतर पीजी साठी ऑप्शन्स भरपूर आहेत सर, भरपूर डिपार्टमेंट आहेत, भरपूर कॉलेज आहेत आणि मग कॉम्पिटिशनही तसं भरपूर आहे. मग अशा वेळेस मला पीजी करायचंय तर ते का करायचंय, कसं करायचं, याच्या रिलेटेड थोडासा माइंडसेट जो आहे तो तुमचा क्लिअर असला पाहिजे. जर माइंडसेट क्लिअर असेल तर तुम्हाला ऑप्शन्स चॉईस करायला सोपं जाईल. ठीक आहे. ओके. तुमचा माइंडसेट जर असेल की मला पीजीला एक बॅकअप म्हणून वापरायचं, मला सध्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायचंय, इन केस जर नाही झालं अनफॉर्च्युनेटली तर मग मला पीजीच्या बेसिसवर कॉलेज वगैरे जॉईन करायचंय, असा जर तुमचा मानस असेल तर मग अशा वेळेस तुम्हाला डिपार्टमेंट एकदम चांगलं नाही भेटलं तर मीडियम तरी भेटायला पाहिजेत असं शोधायला पाहिजे. ठीक आहे. फक्त कॉम्पिटेटिव्ह करायचं म्हणून तुम्ही कुठलं तरी XYZ डिपार्टमेंट असं घेताय त्या कॅम्पससाठी, XYZ कॅम्पससाठी, की त्या डिपार्टमेंटचा पुढे काही स्कोप नाहीये.
मग तुम्ही कॉम्पिटेटिव्ह कराल 2 वर्ष 3 वर्षांनी जर नाही झालं अनफॉर्च्युनेटली, तर मग तुमच्याकडे बॅकअप म्हणूनही काही राहणार नाही. ठीक आहे. सो तुम्हाला असा थोडाफार तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला एक रॉ प्लान जो आहे, ठीक आहे, रॉ प्लान म्हणा किंवा एक पुढचा पर्स्पेक्टिव्ह जो आहे तुमच्या पीजीच्या बद्दल. पीजी तुम्हाला बॅकअप म्हणून वापरायचंय, पीजी तुम्हाला फक्त कॅम्पसमध्ये एंट्री करण्यासाठी वापरायचंय का पीजीचं तुम्हाला अकॅडमिक्स मध्ये करिअर करायचंय, या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो थोडाफार तरी पर्स्पेक्टिव्ह तुमचा जर क्लिअर असेल तर मग तुम्हाला ते चॉईस करायला सोपं जाईल. ठीक आहे. आता हे बघा, आपण एकदम 17, 18, 19 वर्षाची मुलं नाही आहोत, आपण फुल्ली ग्रॅज्युएट झालेले वेल एज्युकेटेड मुलं आहोत. त्यामुळे इथून पुढचे करिअरचे जे निर्णय आहेत हे तुम्हाला घ्यावे लागतील. याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट काय आहे, तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे, तुमच्या अपेक्षा काय आहेत तुमच्या आयुष्याकडनं, त्यानुसार तुम्हाला ते निर्णय घ्यावे लागतील. ठीक आहे. मग त्यामध्ये तुमच्या आई वडिलांना वगैरे तुम्ही कन्सिडर करा न करा ह्या गोष्टी दुय्यम झाल्या. ठीक आहे. वडील म्हणले म्हणून मी इकडे ऍडमिशन घेतलं किंवा या डिपार्टमेंटला ऍडमिशन घेतलं, पण नंतर जर तुम्हाला ते नाही झेपलं, नंतर जर तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास झाला, तर मग ते दुसऱ्यांना ब्लेम करण्यात काही अर्थ नाही, कारण सध्या तुम्ही त्या वयात आहात की तुम्ही डिसिजन घेऊ शकता. ठीक आहे. त्यामुळे जो काही विचार आहे तुमचा तो विचार आधी क्लिअर करा. पीजीला तुम्हाला अकॅडमिक्स मध्ये करिअर करायचंय का कॉम्पिटेटिव्ह मध्ये करिअर करायचंय, पीजी तुम्हाला फक्त कॅम्पसमध्ये एंट्री करण्यासाठी पाहिजे, पीजी तुम्हाला फक्त एन्व्हायरमेंट मिळवण्यासाठी पाहिजे, पीजी तुम्हाला बायोडाटासाठी पाहिजे का पीजीचा तुम्हाला बॅकअप म्हणून वापर करायचा, जे काही तुमचा पर्स्पेक्टिव्ह असेल पीजीकडे बघण्याचा तो जर तुम्ही क्लिअर केलात तर मग बाकी गोष्टी थोड्या सोप्या जातील. ठीक आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे माझा की सिलेक्ट युअर प्रायोरिटी. आधी प्रायोरिटी ठरवा तुमची. डू नॉट फॉलो शिप मेंटॅलिटी. शिप मेंटॅलिटी फॉलो नका करू. आपल्या इथं बऱ्याच वेळा असं होतं की यार भावा तू काय टाकलं रे, अच्छा राहुरीवर टाकलं का, ठीक आहे, मग नंतर कोल्हापूर, पुणे, धुळे, ओके ठीक आहे, मग मी तसंच करतो, जाऊ दे कुठं ते मार्क लाव, तुला मला सारखेच मार्क आहेत. अशी शिप मेंटॅलिटी जी आहे, त्यानं काय टाकलं, तिनं काय टाकलं, ह्यानं काय टाकलं, हिनं काय टाकलं, याचं बघून आपण टाकण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचे सीईटीचे मार्क्स, त्याची रँक, बरं मार्क जरी सेम असले मित्रांचे, तरीही कधी कधी असं होतं की त्याचे युजीची सीजीपीए कमी जास्त असतो. ठीक आहे. किंवा त्याच्या प्रायोरिटी वेगळ्या असतात, त्याचा इंटरेस्ट वेगळा असतो ना भैया. तर हा पण विचार तुम्हाला करायला पाहिजे. एखाद्याला इकॉनॉमिक्स खूप आवडू शकतं, माझ्यासारखं एखादं 63 दिमागाचं असतं त्याला इकॉनॉमिक्स लयच आवडतं. आता माझं इकॉनॉमिक्स मध्ये मी जेव्हा जेआरएफ करायचो, जेआरएफ झालो, माझी नेट निघाली, मला खूप इंटरेस्ट होता इकॉनॉमिक्स मध्ये. मला बरेच जण विचारायचे की यार तुला इकॉनॉमिक्स कसं काय आवडतं, म्हणजे आम्हाला इकॉनॉमिक्स वाचायला घेतलं की झोप येते, एक्सटेन्शन कसं काय इतकं आवडतं, वाचायला गेलं तर काहीच कळत नाही, सगळं घुमून सांगितल्यासारखं करतात. पण मला त्याचा इंटरेस्ट होता, मग मी त्याच्यामध्ये केलं. तसं तुमचा इंटरेस्ट कशामध्ये बघा. मला बऱ्याच वेळा जीपीपी फार कॉम्प्लिकेटेड वाटायचं, पण जीपीपी मध्ये इंटरेस्ट असणारे खूप मुलं आहेत, हजारो मुलं आहेत ज्यांना जीपीपी मध्ये इंटरेस्ट आहे, जीपीपी मध्ये त्यांनी चांगलं करिअर केलंय. राईट. सो तुमचा पार्ट ऑफ इंटरेस्ट कुठं आहे, एरिया ऑफ इंटरेस्ट कुठं आहे, या गोष्टी लक्षात घ्या. शिप मेंटॅलिटी फॉलो करू नका. उगाच यानं टाकलं त्यानं टाकलं म्हणून करू नका. ठीक आहे. यानं म्हणलं ॲग्रोनॉमी मेजर, ॲग्रोनॉमी करू, अरे पण तुला ॲग्रोनॉमी पेक्षा तुला जर वाटत असेल तू एक्सटेन्शन मध्ये चांगलं करू शकतो तर तू ते कर. राईट. सो डू नॉट फॉलो द शिप मेंटॅलिटी. आणि इथं सिलेक्ट युअर प्रायोरिटी म्हणायचा अर्थ काय, तर तुमची प्रायोरिटी काय बघा. प्रायोरिटी काय आहे. काही जणांना पीजी करून अकॅडमिक्स करायचं असतं, काही जणांना पीजी करत करत कॉम्पिटेटिव्ह करायचं असतं. ठीक आहे. आणि काही जणांना पीजी हा जो आहे हा फक्त एक बॅकअप म्हणून वापरायचं असतं की मला हे दोन्ही करून बघायचे किंवा हे कॉम्पिटेटिव्ह करायचं, पण जर नाही झालं तर मला बॅकअप म्हणून वापरायचं, असं असतं. ठीक आहे. सो जो काही तुमची प्रायोरिटी आहे की तुम्हाला आता अकॅडमिक्स मध्ये ज्यांना करिअर करायचे तर मला सांगा त्यांनी पीजी हलक्यात घेऊन चालेल का, नाही चालणार. त्यांना पीजी करायचे, त्यांना अकॅडमिक्स करायचं म्हणजे पीएचडी करायचं, नेट करायचं वगैरे, मग त्यांना साध्यात साधं कॉलेज, साध्यात साधं डिपार्टमेंट चालेल का बरं, नाही चालणार. तुमची प्रायोरिटी काय आहे. तुम्हाला अकॅडमिक्स मध्ये जायचं असेल तर मग तुम्हाला चांगल्या डिपार्टमेंटची पीजी, चांगल्या कॉलेजला पीजी घ्यावी लागेल, चांगला रिसर्च करावं लागेल, चांगला गाईड शोधावा लागेल. ठीक आहे. जर पीजी तुम्हाला जस्ट कॉम्पिटेटिव्ह मध्ये पीजी करत करत कॉम्पिटेटिव्हची तयारी करायची तर मग पीजीचं डिपार्टमेंट असं बघावं लागेल यात कमीत कमी रिसर्च आहे, कमीत कमी फील्ड वर्क आहे, कमीत कमी लोड आहे, कमीत कमी टेन्शन आहे. ठीक आहे. असं डिपार्टमेंट बघावं लागेल, असं कॉलेज बघावं लागेल जिथं की रिसर्च वर्कला तेवढं जास्त काही टेन्शन नाही बाबा, आरामशीर चालतं. ठीक आहे. तर असं बघावं लागेल. सो तुमची प्रायोरिटी काय बघा. अकॅडमिक्स करायचे की कॉम्पिटेटिव्ह करायचे, यानुसार मग तुम्हाला त्या पीजीला किती व्हॅल्यू द्यायची यानुसार तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. चालेल. ठीक आहे. सो सिलेक्ट युअर प्रायोरिटी की तुम्हाला अकॅडमिक्स मध्ये जायचं असेल तर यू शुड चॉईस पीजी कॉलेज अँड डिपार्टमेंट व्हेरी फोकस ठेवून तुम्हाला ते करावं लागेल. ठीक आहे. आणि जर कॉम्पिटेटिव्ह करायचं असेल तर मग पीजी तुम्हाला तसं त्या अँगलने ते चॉईस करावं लागेल. ओके. चलो, आय होप तुम्हाला मुद्दा लक्षात आलेला आहे. हॅव अन आयडिया अबाउट युअर फ्युचर करिअर. पुन्हा तोच मुद्दा आहे, फ्युचरचं करिअर कसं आहे तुमचं, तुमचा करिअरचा पर्स्पेक्टिव्ह कसा आहे, तुम्हाला पुढे काय करायचंय, त्यानुसार तो पीजीला तुम्ही व्हॅल्यू द्या. तुम्हाला करिअर करायचं कॉम्पिटेटिव्ह मध्ये, तुम्ही म्हणताय मला जीपीपीच पाहिजेत,
अरे तुला कॉम्पिटिटिव्ह मध्ये करिअर करायचं म्हणल्यावर जीपीबीच्या फील्ड वर्कला वेळ द्यावा लागेल ना, मग तू इथं कुठेतरी कॉम्प्रोमाइज कर, म्हणजे तुला इथं वेळ जास्त मिळेल कॉम्पिटिटिव्ह मध्ये, राईट? ठीक आहे, तुम्ही म्हणताय मला अकॅडमिक्स मध्ये करिअर करायचं, पण मग मी डिपार्टमेंट घेणार IWM, इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट. अरे इरिगेशन वॉटर मॅनेजमेंटला नेट पण नाहीये पुढे, भविष्यात पीएचडीचं पण काय अवघड आहे. ॲग्रोनॉमीला सुद्धा या विषयात जर पीजी असेल तर ॲग्रोनॉमीला एखादा कोर्स साठी शिकवण्यासाठी कॉलेजला घेतात, जास्त नाही. मग इथं स्कोपच कमी आहे, तुम्ही याच्यात अकॅडमिक्स कसं करू शकता, राईट? ठीक आहे. सो कॉम्पिटिटिव्ह जर तुम्हाला करायचं असेल तर डिपार्टमेंट तुम्हाला थोडंसं का होईना कमी जास्त भेटलं तरी चालेल, तुमचा फोकस कॉम्पिटिटिव्हवर ठेवा. तुम्हाला जर अकॅडमिक्स करायचं असेल तर मग असं चांगले डिपार्टमेंट जीपीबी, ॲग्रोनॉमी, सॉइल सायन्स तुमच्या इंटरेस्टनुसार घ्या, राईट? ठीक आहे. सो तुमचा पुढचा करिअरचा प्रॉस्पेक्टिव्ह काय आहे त्यानुसार बघा. जर पीजी तुम्हाला बॅकअप म्हणून वापरायचं असेल तर मग एंटो, पॅथो, इकॉनॉमिक्स एक्सटेन्शन, जिथं की म्हणजे तुम्ही पीजी घेऊन उभा टाकलात तरी कॉलेजला व्हॅकन्सीज असतात, तिथं तुम्हाला बॅकअप म्हणून तुम्हाला कधीही कॉलेजला जॉईनिंग भेटू शकते. अशा प्रकारे करा, काही अडचण नाही. ठीक आहे, चलो. हे सगळे महत्वाचे मुद्दे होते जे मला सांगावेसे वाटले. नक्की म्हणजे जेव्हा आपण ऑप्शन तयार करतो, त्या ऑप्शन तयार करताना त्या प्रोसेसमध्ये ह्या काही गोष्टी आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असल्या पाहिजेत, आणि ह्या जर डोक्यात क्लिअर नसतील तर मग मात्र कन्फ्युजन वाढतं. ठीक आहे. स्वतःला जर विचार करायचा असेल, स्वतःला जर काही निर्णय घ्यायचा असेल तर शक्य तेवढ्या शक्यता कमी करत चला, म्हणजे उरलेल्या शक्यतांवर तुम्हाला चांगलं फोकस करून निर्णय घेता येईल. चालेल, ठीक आहे. सो यासाठी ह्या काही बेसिक गोष्टी होत्या जे मुलं विचार करत नाहीत आणि मग नंतर रडत बसतात. ठीक आहे, त्यामुळे ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. चलो, पुढचा मुद्दा जो होता, आता हे मला सांगायचं तुम्हाला, हे झालं ऑप्शन फॉर्म तयार करण्याआधीची तुमची मेंटॅलिटी क्रिएट करण्यासाठी. ठीक आहे. आता हे जे आहे हे मी बोलणार आहे ऑप्शन फॉर्म भरताना, ऑप्शनची जी लिस्ट तुम्ही तयार करता, ती लिस्ट तयार करताना तुम्हाला काय काय करायचं बघा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रोसेस बघायची. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रोसेस बघायची. कुठली? प्रोसेस ऑफ चेकिंग युअर ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म चेक कसा केला जातो ही प्रोसेस तुम्हाला समजून घ्यायची. नो डाऊट कम्प्युटराइज्ड सिस्टीम आहे, त्यानुसार ते चेक होणार आहे. त्यामध्ये मॅन्युअली कोणी तुमचा फॉर्म चेक करत बसणार नाहीये, याने कुठले ऑप्शन टाकले मग याला कुठं ऍडमिशन द्यायचं, असं मॅन्युअली कोणाच्याही हातात नाहीये. इट इज कम्प्युटराइज्ड सिस्टीम. याच्यामध्ये एक अल्गोरिदम डेव्हलप केलेला असेल, कम्प्युटराइज्ड सिस्टीम आहे. ठीक आहे. या कम्प्युटराइज्ड सिस्टीम मध्ये काय काय करता येईल बघू आपण. ठीक आहे. आता बघा, ही जी ऑप्शन फॉर्म चेक करण्याची प्रोसेस आहे, समजा ऑप्शन फॉर्म माझा आहे. ठीक आहे, सचिन नथुराम वाघमारे. मी ऑप्शन असे टाकलेत, राहुरी, पीजीआय, आधी विद्यापीठ विचारतात, नंतर कॉलेज विचारतात आणि नंतर डिपार्टमेंट विचारतात. ठीक आहे, जीपीबी. ठीक आहे, नंतर टाकलं राहुरी, पीजीआय, नंतर टाकलं ॲग्रोनॉमी. ठीक आहे, तर हे सगळं सेम. आणि मी असे सगळे डिपार्टमेंट टाकले, मग पॅथॉलॉजी टाकलं, इकॉनॉमिक्स टाकलं, सॉइल सायन्स टाकलं. ठीक आहे, मग इथं सगळे समजा असे टाकले मी डिपार्टमेंट, आणि इथं सगळे माझे डिपार्टमेंट राहुरीचे संपले. नंतर मी टाकले इथं VNMKV. ठीक आहे, VNMKV. ठीक आहे, कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर, मेन कॅम्पस. ठीक आहे, नंतर पुन्हा हाच सिक्वेन्स मी टाकला. तर बघा माझं चेक कसं होतं, मला इव्हन माहिती आहे की माझे जे मार्क्स आहेत त्या मार्क्सनुसार मला फार तर लातूर, बदनापूर या ठिकाणी ऍडमिशन भेटायला पाहिजे, सब कॅम्पसला. ठीक आहे, असं मला माहिती आहे की बाबा गेल्या वर्षीचे मार्क्स सिनियर वगैरे यांना विचारून त्यांनी सांगितलंय की तुझं विद्यापीठाच्या चारही मेन कॅम्पसमध्ये होणं मुश्किल आहे, मेन कॅम्पसमध्ये होणार नाही, मेन कॅम्पसमध्ये होणार नाही असं त्यांनी मला सांगितले. तरी पण मी काय केले, हे सगळे ऑप्शन्स टाकले. हे का टाकले याच्या मागचा माझा पर्स्पेक्टिव्ह काय तुम्हाला सांगतो. बघा कसं आहे माहितीये का, सगळ्यात पहिल्यांदा मी जसं पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की ऑप्शन टाकायला चान्स तुम्हाला एकदाच आहे, त्याच्यामध्ये कुठलीही चूक जी आहे ती कन्सिडर केल्या जाणार नाहीये. तर सगळे ऑप्शन्स आपल्याला वाटतात जे चांगले ऑप्शन्स आहेत ते वर टाकायचे, नंतर जसं जसं आपल्याला प्रायोरिटी कमी देता येईल तसं करायचं. हे कशासाठी माहितीये का, ते चेक कसं करतात तुम्हाला सांगतो. राहुरी, पीजीआय, जीपीबी सीट भरल्यात का, सगळ्या भरल्यात. मग याला वॅकन्सी आहे का सचिनला, नाहीये, कट करा. चला पुढचा ऑप्शन बघा, राहुरी, पीजीआय, ॲग्रोनॉमी, वॅकन्सी आहे का, नाही, कट करा. ठीक आहे, सचिन राहुरी, पीजीआय, पॅथो, वॅकन्सी आहे का, वॅकन्सी नाही, सीट भरल्यात, पण एक ओबीसीची जागा आहे जी वॅकंट आहे आणि मी ओबीसी आहे, मग याला इथं ओबीसीला भेटू शकतं. बरोबर आहे की नाही. कुठल्या कास्टचं रिझर्वेशन
कुठल्या डिपार्टमेंटला सुटेल हे तुम्हालाही माहित नाही, कोणालाच माहित नाही. ती एक रॅन्डम प्रोसेस असते. ठीक आहे, रॅन्डम प्रोसेस असते, रॅन्डमायझेशन. सो त्यामुळं ती जी प्रोसेस म्हणजे एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, एनटीबी असेल, एनटीसी असेल, काय जे असेल ते असेल, ते कुठेही सुटू शकतं जागा, कुठल्याही डिपार्टमेंटला. गेल्या वर्षी अॅग्रोनॉमीला सुटली, मग यावर्षी अॅग्रोनॉमी सोडून कुठेही सुटू शकते. गेल्या वर्षी पॅथॉलॉजी सुटली, मग यावेळेस पॅथॉलॉजी सोडून कुठेही सुटू शकते. ठीक आहे, सो असं असतं ते. त्यामुळे तुमच्या कास्टची जागा कुठं आहे हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे तुमचा पॉइंटर जरी सब कॅम्पसला लागण्याचा असला, पण चुकून कॅम्पस मधल्या एका चांगल्या डिपार्टमेंटला तुमची जर जागा सुटलेली असेल आणि ते डिपार्टमेंट जर तुम्ही टाकलेलं नसेल किंवा ते डिपार्टमेंट जर तुम्ही खाली टाकलेलं असेल, तर मग तुम्ही तिथं लागणारच नाही. ठीक आहे, हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, समजा पॅथॉलॉजीमध्ये मी नाही लागलो, ठीक आहे, मला लागायचं इथंच आहे, पण मग शेवटी हे सगळे ऑप्शन माझे चेक होतात, हे माझे सगळे चेक होतात आणि ज्यावेळेस मी इथं लागतो त्याच्यानंतर माझा फॉर्म बाजूला केला जातो. असं नाही की बाबा मी पहिले 5, मला कुणीतरी मेसेज केलता काल की सर फक्त पहिले 5 ऑप्शन आधी चेक करतात म्हणे सगळ्यांची. तसं बिलकुल नाही होत, तसं बिलकुल होत नाही. मुलं काय करतात, सगळ्यात पहिल्यांदा जे लागू शकतात ते डिपार्टमेंट वर टाकतात आणि मग उरलेले सगळे खाली टाकतात. मग तुम्ही चांगले चांगले खाली टाकून काय फायदा आहे? मी समजा आधीच सब कॅम्पस वर टाकले आणि खाली सगळे मेन कॅम्पसचे टाकले आणि मेन कॅम्पसला जागा जरी सुटलेली असेल तर ती मला भेटेल का? नाही भेटणार. कशी भेटेल? नाही भेटणार ना. तर हा असा मुद्दा आहे, हे लक्षात घ्या. फॉर्म जेव्हा चेक केला जातो तेव्हा तुमच्या पहिल्या ऑप्शन पासून शेवटच्या ऑप्शन पर्यंत चेक केला जातो. मध्ये जिथं तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं तिथं ते कट करतात. ठीक आहे, आता समजा मी एका लाईनना असे हे 1 ते 24 असे ऑप्शन्स टाकले. ठीक आहे, तर माझा पहिला चेक करतील, नाही लागलो, दुसरा नाही लागलो, तिसरा नाही लागलो, मी 11 नंबरच्या ऑप्शनला समजा लागलो, तर हे 11 पर्यंत माझं सगळं चेक करतात, नंतर माझा फॉर्म बाजूला ठेवतात. ठीक आहे, आणि मग हे 12 ते 24चा नाही चेक करणार. ठीक आहे, मग आता 12 ते 24चा कधी चेक करतील ते? ज्यावेळेस सेकंड राऊंड. ठीक आहे, सेकंड राऊंडला मग याच्या खालचं. ठीक आहे, तर मुद्दा असा आहे की ते सगळे चेक करतात. असं नाही की बाबा तुमचा समजा पहिल्या 5 मध्ये नाही लागलं, 10 मध्ये नाही लागलं, ठीक आहे, तर मग तुम्हाला बाजूला करतात, पुढच्यांना घेतात. असं नाही. एक तर त्यांनी ऑलरेडी मेरिटनुसार तुमची यादी केलेली असते, त्या मेरिटनुसार प्रत्येकाचा आधी चेक करतात. प्रत्येकाचा आधी मेरिटमध्ये जो पहिला आला त्याचे सगळे ऑप्शन्स, त्याच्या मेरिटमध्ये जो पहिला आलाय तेव्हा तर कुठला ऑप्शन टाकला तो लागणारच आहे. ठीक आहे, आपण समजू की मेरिटमध्ये जो 100वा आलाय तर त्याचे सगळे वरचे ऑप्शन्स चेक करतात आणि त्या चेक केलेल्या ऑप्शन मधून पहिल्या 5, 10, 15 त्याने जितके काय ऑप्शन टाकले असेल त्याच्यामधून तो जिथं लागलो तिथपर्यंत ते चेक करतात आणि जिथं नाही लागला, समजा मी 24ला 24 ऑप्शन मध्ये कुठेच इलिजिबल नाही झालो, तर मग मात्र बाजूला करतात. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन्स टाकताना सगळे टाकायचे. ऑप्शन्स टाकताना एक गोष्ट लक्षात घ्या, ऑप्शन्स टाकताना सगळे ऑप्शन टाकायचे, सगळे ऑप्शन्स टाकायचे आणि चांगले ऑप्शन सगळे वरच टाकायचे, कधीच खाली नाही टाकायचे. तुम्ही लागा न लागा हे तुमच्या हातात नाही, तुमच्या हातात नाही. लागणार की नाही लागणार हे कोण ठरवणार? ती प्रोसेस ठरवणार. ठीक आहे, तुम्ही मनानं शहाणपणा नाही करायचा. चांगले ऑप्शन सगळे वरच टाकायचे, चांगले ऑप्शन सगळे वरच टाकायचे. मी असं नाही म्हणत की चांगले वर टाका खाली मग साधे साधे टाकूच नका, असं नाही. तुम्ही जिथे लागू शकता ते ऑप्शन्स टाकाच, पण तेच ऑप्शन वर टाका मग बाकीचे खाली टाकूच नका किंवा बाकीचे खाली चांगले टाका. असं जर करणार असाल तर मग ते टाकूनही काही फायदा नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही लागणार आहात बदनापूरला, तुम्ही बदनापूरचे सगळेच टाकले, ठीक आहे, आणि मग नंतर खाली राहुरीचे टाकले, काय फायदा आहे? तुम्ही बदनापूरला लागून गेले तर राहुरीचं कोणी चेक करणार आहे का? चेकच नाही करणार कोणी. ठीक आहे, त्यापेक्षा राहुरीचे आधी वर टाकले तर मग राहुरीचे ते चेक करतील. चुकून एखादी सीट तुमच्या कॅटेगरीला निघलेली असेल तर तुम्ही लागून जासाल, नाही लागलं तर बदनापूरला असंही लागणार आहे, तसंही लागणार आहे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, तर हा मुद्दा सगळ्यांनी माझ्या मते मदत करेल तुम्हाला. या अँगलने थोडासा विचार करा. ठीक आहे, तर हे 2 मुद्दे लक्षात ठेवा की सगळे ऑप्शन्स आणि चांगले ऑप्शन्स वर, सगळे ऑप्शन्स टाकायचे आणि चांगले ऑप्शन्स वर टाकायचे. ठीक आहे, प्रायोरिटाइज डिपार्टमेंट ऑर कॅम्पस. हा एक मुद्दा आहे. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन येतं की सर मला ना, म्हणजे माझ्यासोबत माझ्या काही बॅचमेट्स होत्या मुली, ठीक आहे, तर त्यांचा इंटरेस्ट होता बॉटनीमध्ये, त्यांना जीपीबी पाहिजे होतं. ऍक्च्युली त्या पहिल्या 30 मध्येच होत्या, एमसीआरच्या पहिल्या 30 मध्येच होत्या त्या मुलींची रँक. ठीक आहे, त्यांना महाराष्ट्रात कुठेही ऍडमिशन भेटलं असतं, म्हणजे राहुरीत पण त्यांना भेटलं असतं. फक्त एवढंच की त्यांना जीपीबी नसतं भेटलं, ऍग्रोनॉमी, एंडोमॉलॉजी असं चांगलं डिपार्टमेंट भेटलं असतं. पण त्यांचं असं होतं की सर आम्हाला बॉटनीच पाहिजे. मग बॉटनी पाहिजे तर त्यांनी काय केलं, समजा डिपार्टमेंट तुमची चॉईस आधी ठरवून घ्या की तुम्हाला डिपार्टमेंट तुमच्या मनासारखं पाहिजेत की कॅम्पस तुमच्या मनासारखा पाहिजेत. कॅम्पस तुमच्या मनासारखं पाहिजे, दोन्ही केस सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तर त्या मुलीने काय केलं, त्याने डिपार्टमेंट पाहिजे होतं बॉटनी, ठीक आहे, जीपीबी. मग त्यांनी महाराष्ट्रातले जेवढे जीपीबीचे डिपार्टमेंट आहेत तेवढे सगळे टाकले. आधी राहुरी टाकले जीपीबी, नंतर दापोली टाकले जीपीबी, नंतर पुण्याला तर नाहीये, कोल्हापूर, ठीक आहे,
कोल्हापूर टाकले जीपीबी, ठीक आहे. नंतर धुळे जर असेल तर बरं का, आता मला सगळेच पाठ नाही येत. त्याच्यानंतर टाकले त्यांनी अकोला जीपीबी, ठीक आहे. लातूर, परभणी जीपीबी, लातूर जीपीबी. आणि मग जेव्हा जीपीबीचे संपले त्याच्यानंतर मग त्यांनी सुरू केलं मग ॲग्रोनॉमी, एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी वगैरे हे सगळं नंतर सुरू केलं. पण प्रिफरन्स त्यांनी सगळ्या आधी जीपीबीचे टाकले. त्याच्यामुळे काय झालं, ऑप्शन फॉर्म चेक करताना राहुरी जीपीबी लागला का? नाही लागला. दापोलीला नाही लागला, कोल्हापूरला नाही लागला, धुळ्याला नाही लागला, अकोल्याला नाही लागला. परभणी त्यांचं होम कॅम्पस होतं, होम युनिव्हर्सिटी परभणी, ते लागून गेले. आता ह्याच्यामध्ये काय झालं, त्यांना युनिव्हर्सिटी, याच्यामध्ये काय झालं, त्यांना पाहिजे ते डिपार्टमेंट भेटलं. भले त्यांना राहुरीत पाहिजे होतं, राहुरीत नाही भेटलं, पण डिपार्टमेंट मात्र ते पाहिजे ते भेटलं. कॅम्पस पाहिजे तो नाही भेटला, पण डिपार्टमेंट पाहिजे ते भेटलं. याच्या कॉन्ट्ररी मुलांचं असं असतं की डिपार्टमेंट कुठलं भेटो सर, पण मला राहुरीत पाहिजे, किंवा मला चांगली सिटी पाहिजे, ठीक आहे, अकोला सिटी पाहिजे किंवा नागपूर सिटी पाहिजे, ठीक आहे, मला चांगलं कॉलेज एरिया पाहिजे, ठीक आहे. तर अशा वेळेस कसं असतं, मग मुलं काय करतात, राहुरी मधले सगळे डिपार्टमेंट टाकून देतात राहुरी. मग आधी ॲग्रोनॉमी, जीपीबी, सॉइल सायन्स, पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी, इकॉनॉमिक्स, एक्सटेन्शन, मग एकदम मायनर टू मायनर पण टाकतात त्याच्यामध्ये. मग फ्लोरिकल्चर, फ्रूट सायन्स, IWM, इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट, याला कोणी जात नाही. कारण त्यांना काय, त्यांचं काय मेंटॅलिटी असते की मला कॅम्पस, मला राहुरीमध्ये राहायचंय, मला अभ्यास करायचा, ठीक आहे. किंवा परभणीवाले पण तसंच असतं. परभणी मेन कॅम्पसचा जो कॅम्पस आहे तो खूप सुंदर आहे, अकोला मेन कॅम्पस आहे तो खूप सुंदर आहे, ठीक आहे. तर हे त्यांच्या डोक्यात फिक्स असतं की मला हा कॅम्पस पाहिजे. मग तो कॅम्पस मधले मग ते सगळेच डिपार्टमेंट टाकतात, ठीक आहे. मग इथे डिपार्टमेंटचं काय मॅटर आहे का, डिपार्टमेंट कोणते भेटू शकतं त्याला, पॅथॉलॉजी भेटू शकतं, फ्लोरिकल्चर भेटू शकतं, इकॉनॉमिक्स भेटू शकतं, जे भेटलं ते काय हरकत नाही. पण त्याचं जे मेन टार्गेट आहे की मला कॅम्पस चॉईस करायचा आहे, तर मग तो त्या अँगलने ऑप्शन्स टाकतो. आणि ह्यांचं काय चॉईस होतं, डिपार्टमेंट मला जीपीबी पाहिजे, ठीक आहे. समजा तुम्हाला ॲग्रोनॉमी पाहिजे, तुम्ही ॲग्रोनॉमीचे सगळे टाका. तुम्हाला हॉर्टिकल्चर पाहिजे, हॉर्टिकल्चरचे सगळे टाका. तुम्हाला जे काय पाहिजे तो डिपार्टमेंट ते सगळे टाका, राईट, ठीक आहे. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला इथं काय करावं लागणार आहे, तुम्हाला ते ठरवावं लागणार, प्रायोरिटाईज करावं लागणार आहे की डिपार्टमेंट तुम्हाला पाहिजेत चांगला की कॅम्पस पाहिजेत. आता हे कुणासाठी सांगतोय मी, ज्यांची रँक 40च्या पुढे त्यांच्यासाठी, ठीक आहे, ज्यांची रँक 40च्या पुढे त्यांच्यासाठी. कारण पहिल्या 30-40 मधले जे आहेत त्यांना पाहिजे ते डिपार्टमेंट नॉर्मली तरी भेटतच, ठीक आहे. भले त्याला जीपीबी पाहिजे असेल तर ॲग्रोनॉमी भेटतं, पण नॉर्मली तरी भेटतं. मग आता 40च्या पुढे ज्यांची रँक आहे, किंवा रँक म्हणतोय, पहिल्या 40 सोडून 41व्या मुलापासून, म्हणजे सिरियल नंबर पासून खाली जे आहेत पहिल्या 40 मुलांना चांगले भेटतात. पण नंतर आपल्याला चॉईस करावं लागतं. एक तर आपल्याला डिपार्टमेंट चांगलं बघावं लागेल. आता 41व्या मुलाला राहुरी जीपीबी भेटेल का? नाही भेटणार. त्याला जीपीबी भेटेल, पण कुठे भेटेल? धुळ्याला भेटेल, ठीक आहे, दापोलीला भेटेल, परभणीला भेटेल, त्याचं होम युनिव्हर्सिटी जे काय असेल त्या होम युनिव्हर्सिटीला भेटेल, पण जीपीबी राहुरीत नाही भेटणार. मग अशा वेळेस त्याला डिपार्टमेंट चॉईस करावं लागेल, किंवा मग त्याला राहुरीत भेटू शकतं पण मग त्याला सॉईल भेटू शकतं, राईट, ठीक आहे. राहुरी पाहिजे असेल, त्याला कॅम्पस पाहिजे असेल तर सॉईल भेटेल, जीपीबी नाही भेटणार, ठीक आहे. सो दोन्हीपैकी एक गोष्ट त्याला कुठेतरी चॉईस करावं लागणार आहे प्रत्येकाला. सो तुम्ही डिपार्टमेंटवर तुमचा इंटरेस्ट असेल चांगला, तुम्ही ते डिपार्टमेंट घ्या, नो मॅटर ऑफ कॅम्पस. किंवा कॅम्पसमध्ये तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते कॅम्पस घ्या, नो मॅटर ऑफ डिपार्टमेंट. ओके, ठीक आहे. तर ही एक मुद्दा लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट मी तुम्हाला आता सांगितल्यासारखी रिझर्वेशन जे आहे ते मॅटर करतं. माझ्या नजरेसमोर कित्येक मुलं ज्यांची रँक 400, 300, 350 अशी होती ते माझ्यासोबत राहुरीत होते शिकायला, कारण त्यांनी टाकले होते राहुरीचे वरचे, आणि ते रिझर्वेशनच्या सीट त्या डिपार्टमेंटला सुटल्या चुकून. एकदा एनटी सी ची सीट, माझ्या मते एनटी सी का एनटी बी असं काहीतरी ती सीट सुटली होती. तो मुलगा 300, 350 रँक होती किंवा 150 काहीतरी रँक होती, जी एंटोमॉलॉजीला सीट भेटलीच नसती. ती त्याला त्या भेटली कारण त्याने ते डिपार्टमेंट सगळे टाकले होते, आणि त्याला ते बाकीच्या त्याच्या वरच्या मुलांनी होते, त्याच्या कॅटेगरीतल्या वरच्या मुलांनी राहुरी भेटणार नाही म्हणून ते डिपार्टमेंट टाकले नव्हते त्यांनी, ठीक आहे. सो त्यांनी हे मी जसं पहिल्यांदा सांगितलं तसं सगळे डिपार्टमेंट टाकले, आणि म्हणजे ते सगळे डिपार्टमेंट टाकले होते त्यांनी. त्यामुळे मग ज्या डिपार्टमेंटला त्याची सीट रिझर्वेशनची सुटलेली होती त्याला लकीली भेटून गेलं, ठीक आहे. असं होतं बऱ्याच वेळा, ठीक आहे. सो रिझर्वेशन मॅटर करतं. तुम्ही पूरग्रस्त असाल, काय असतं ते वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. फ्रीडम फायटरचं असतं, तुमचं कॅटेगरीचं रिझर्वेशन असतं. पूरग्रस्त चुकून म्हणलं मी, कुठलं तरी काय असतं ते प्रकल्पग्रस्त असाल, जे काय असेल तुमचं रिझर्वेशन ते कुठल्याही डिपार्टमेंटला सुटू शकतं. जर रिझर्वेशन तुम्हाला असेल तर मात्र तुम्ही 100% सगळे ऑप्शन्स टाका आणि सगळे चांगले ऑप्शन्स वर टाका, ठीक आहे.
सगळे चांगले ऑप्शन्स वर टाका. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, थिंक वाईजली. सगळं जे काय करायचं तुम्हाला ते व्यवस्थित विचार करून करा. ठीक आहे, याच्यात चुकीला माफी नाही. एकदा तुमचं डिपार्टमेंट टाकण्यात चुकलं की मग उगाच म्हणण्यात काय अर्थ नाही, यार मला ते भेटलं असतं पण मी नाही टाकलं, मला हे भेटलं असतं पण मी नाही टाकलं, मला राहुरी भेटलं असतं पण मी जीपीबी कोल्हापूर टाकला आधी, यार मला जीपीबी भेटलं असतं पण मी ॲग्रोनॉमी राहुरी टाकला आधी, असं नंतर म्हणण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे जे काय आहे ते विचार करून तुमची यादी तयार करा, ते सिनियरला दाखवा, सिनियरकडून कन्सल्टेशन घ्या. जे मुलं लागलेले आहेत त्या कॅम्पसमध्ये, ठीक आहे, त्या कॅम्पसमध्ये लागण्याची तुम्हाला शक्यता वाटते, त्या कॅम्पसमधल्या सिनियर्सला बोला, कम्युनिकेट करा. ठीक आहे, ही तर आता म्हणजे ही चूक म्हणा किंवा काय म्हणा, ही कम्युनिकेशन गॅप आलेलाच आहे आपल्या ऍग्रिकॉस मुलांमध्ये. तो कम्युनिकेशनचा गॅप कमी करा यार भावांनो. तुम्ही विचारा ना, सिनियर तुमच्यासाठीच असतात, सांगण्यासाठीच असतात. आता माझी पर्सनल किंवा आमच्यापर्यंत कुठलीच गोष्ट आम्ही सिनियरला विचारल्याशिवाय करायचो नाही. ठीक आहे, सो सिनियरचं कन्सल्टेशन घ्या. सिनियर जे तुम्हाला सांगतात ते बरोबर सांगतात, योग्य सांगतात. सिनियरच्या सांगण्यामध्ये भरपूर काही गोष्टी ज्या असतात त्या तुम्हाला कळतात, महत्वाच्या असतात आणि ते त्या प्रोसेसमधून जस्ट आत्ता बाहेर पडलेले असतात. त्यामुळे त्या रस्त्यावरचे सगळे खाच, खळगे, खड्डे त्यांना माहिती असतात. ठीक आहे, सो सिनियरचं कन्सल्टेशन घ्या. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या विचार करून करा. आधी तुमची रफ लिस्ट तयार करा, नंतर त्याला फेअर लिस्ट करा, नंतर त्याला फेअर करा आणि नंतर फॉर्म भरा. ठीक आहे, पटकन फॉर्म भरायच्या नादात चुका करू नका. पटकन फॉर्म भरला तर तुम्हाला तिथं कोणी पुरस्कार देणार नाही. ओके, ठीक आहे, चलो. सो ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. माझ्या मते मी सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. जर इन केस माझ्याकडनं काही विसरलं जरी असेल किंवा मला सांगायचं राहून गेलं असेल, तुमच्या मनात आणखीन काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील, तर बिंदास तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. ठीक आहे, मी आहेच. आणि मला बरेच जण मेसेज करताय की सर मला प्रिफरन्स टाकून द्या. मी कसं प्रिफरन्स टाकून देईल सांगा बरं मला. तुम्ही रोज 10 मुलांनी जरी मेसेज टाकले की सर मला प्रिफरन्स टाकून द्या, तर मी सिनियर भाऊ म्हणून पण कुठेतरी मलाही टाइम लिमिट आहे, मलाही शक्य नाहीये सगळ्यांचेच प्रिफरन्स तयार करून देणं. सर माझे युजीला इतके सीजीपी होते, मला सीईटीला इतके मार्क्स आहेत, मग मला प्रिफरन्स करून द्या. मी नाही करून देऊ शकत. ठीक आहे, सो तुम्हाला एक काम करावं लागेल. मी त्या सगळ्यांना एकच रिप्लाय देतो की स्वतः तुम्ही प्रिफरन्स तयार करा. तुम्ही स्वतः प्रिफरन्स तयार करा. मी तुम्हाला फोनवर बोलतो ना की बाबा तुझी काय अपेक्षा आहे, त्यानुसार मग हे असे डिपार्टमेंट टाक, त्याच्यात काय कमी जास्त करायचं, खालीवरी करायचं, हे मी सांगू शकतो. पण सगळे प्रिफरन्स मी तुम्हाला सगळ्यांना नाही करून देऊ शकत, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण तुम्हाला स्वतःला दिमाग लावा लागेल आधी. तुम्हाला स्वतःला, म्हणजे देव पण त्याचीच मदत करतो जो स्वतः प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही आधी स्वतः प्रयत्न करा, स्वतः प्रिफरन्स लिस्ट तयार करा. त्याच्यामध्ये काय खालीवरी कमी जास्त असेल ते आपण टाकू. ठीक आहे, ओके. सो जर व्हिडिओ तुम्हाला कामाचा वाटला असेल तर नक्कीच शेअर करा तुमच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये. आणि नक्कीच कामाचा व्हिडिओ आहे. कुठल्याही व्ह्यूज किंवा कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता हा व्हिडिओ मी करतोय, कारण मला माहिती आहे फार कमी मुलं असतात पीजीच्या प्रोसेसमध्ये, फार कमी मुलं असतात. फक्त तुम्हाला मदत म्हणून करत असतो. जस्ट इट इज अन हेल्प बाय अन ऍग्रिकॉस ब्रदर टू अन ऍग्रिकॉस ब्रदर. ठीक आहे, चला. सो हे ए फॉर ऍग्रिकॉसचं ते ही ए फॉर ऍग्रिकॉसची जी ही आहे मोटो आहे, तो मोटोच हा युट्यूब चॅनलचा की एका ऍग्रिकॉस भावाकडून एका ऍग्रिकॉस भावाला मदत व्हावी, म्हणून ए फॉर ऍग्रिकॉस. ओके, चलो, ठीक आहे. तर आपले हे काही इंस्टाग्राम, युट्यूब, टेलिग्राम चॅनल्स आहेत, या सगळ्यांची लिंक जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती पण जॉईन करा. भविष्यात तुम्हाला आम्ही अशाच अपडेट्स देत राहू, महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला कळत राहतील. आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये आणि मित्रांना नक्की शेअर करायचं. चलो, थँक्यू सो मच. काही अडचणी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा किंवा 9405 25 85 32 याच्यावर व्हॉट्सअप करा, कॉल नका करू. ठीक आहे, व्हॉट्सअप करा फक्त. ओके, चलो, थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. ऑल द बेस्ट.